नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की घरी एक ऑर्गॅनिक जैविक खत कशी बनवायची असते। हे झाडासाठी खूप चांगलं खत असते। अजून हे बघू शकता मित्रांनो, 15 दिवसात तयार केलेली खत आहे। किती चांगली खत बनलेली आहे। आपली ही बनलेली आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला पॉट घेऊन घ्यायचा आहे एक। अजून त्याच्यात तुम्हाला खाली एक छिद्र करायचं आहे। बाजूनी पण छिद्र करू शकता, पण जसं आता छोटा पॉट असला तर बाजूनी छिद्र नाही केलं तरी चालेल। अजून मुख्य म्हणजे तुम्ही माठ वगैरेमध्ये बनवू शकता। माठात ही खूप चांगली खत बनते। अजून तुम्ही कुंड्यांमध्ये बनवू शकता, पण फक्त एक काळजी घ्याल की प्लास्टिकची कुंडी असेल तर खालूनही छिद्र कराल व त्याच्या बाजूनी पण तुम्हाला छिद्र करावं लागेल। साठी आपण एक नॉर्मल माती घेतलेली आहे, थोडीशी रेती घेतली आहे जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते ना, बजरी, ती रेती आपण घेतली आहे। आपली नॉर्मल माती घेतलेली आहे। अजून ही जी बघितली आहे ही कोणत्याही जुन्या झाडाची, नीम वगैरे, बरगद वगैरे जे पण जुने झाड असतील तुमच्या आजूबाजूला कुठे कॉलनी वगैरेमध्ये खाली वगैरे गार्डन्समध्ये, तर त्या कोणत्याही खूप जुन्या झाडाखालची एक माती आणून घ्या आणि या तिघांना छान मिक्स करून घ्याल। आता हे जे बघत आहे आपण, हे शेण घेतलेलं आहे। शेण तुम्ही डिकम्पोजवालेही घेऊ शकता किंवा वाळलेवालाही घेऊ शकता। आणि शेण समजा नसेल तर याला तुम्ही स्किपी करू शकता, पण हे सगळं मी जसं सांगतो तसं बनवाल तर खूप चांगली खत बनेल। अजून हे टाकल्यावर तुमचे झाड फुल अजून फळांनी भरून जातील। आता सगळ्यात पहिले तुम्हाला ही खत दिसत असेल, हे बघा। आता याच्यात एक स्पेशल टिप आहे, ती काय आहे की जुनी जी पण खत तुम्ही तयार केली असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर मार्केट वगैरेपासून एक छोटासा खतचा पॅकेट आणून घ्याल। वर्मी कंपोस्ट किंवा कंपोस्ट अशा नावांनी मिळतात खतं, ते तुम्ही घेऊन याल। अजून एक तुम्हाला मुठ्ठी याच्यात चांगल्याने टाकून द्यायचं आहे। एवढी मुठभर तुम्हाला एवढं याच्यात कंपोस्ट हे टाकून द्यायचं आहे, जुनीवाली जी खत असेल तुमच्याकडे ती। तर याने काय होते, स्पीडअप होते, अजून लवकर लवकर जे आहे आपलं खत बनते, म्हणून हे तुम्ही नक्की टाकाल। आता आपण काय काय घेतलं ते सांगतो। हे गुळ आहे, थोडासा गुळ तुम्हाला घ्यायचा आहे, त्याचं पाणी तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। अजून हे 500 ml तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा लिटर। अजून हे पहा, आता अर्धा लिटर पाणी घेतलं आहे। अजून हे थोडंसं गूळ घेतलं आहे वर टाकायला, तसं पाणी घेतलं आहे आपण नॉर्मल, थोडंसं गूळ घ्या। शक्यतो तुमच्याकडे समजा खराबवाला गूळ असेल तर ते चांगलं असते उलटं झाडांसाठी, तर खराबवालाच गूळ तुम्ही मॅक्झिमम टाईम्स वापरा। आता हे जे आहे आपण हे दही घेतलं आहे किंवा मठ्ठा नाही तर छाछ घेऊ शकता, ते पण खूप चांगलं असते। तर दही मी इथे घेतलेलं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त तुम्हाला नाही घ्यायचं आहे। थोडंसंच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले पाहिजे मातीत, त्याच्यासाठी आपण घेतो आहे। आता हे मी नारळाचे टर्फलं घेतले आहे, हे नक्की घ्या। याने काय होईल, मॉइश्चर रिटेन राहील, चांगलं खत बनेल, लवकर बनेल। याला डिकम्पोज व्हायला थोडा वेळ लागतो, पण कसं हे राहील ना तर मॉइश्चर राहील, जेणे की जे आपले गांडूळ वगैरे नाही तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते खतला लवकर बनवतील। तर तुम्हाला हे घेऊन घ्यायचं आहे। तर हे ड्राय वेस्टमध्ये येते मित्रांनो। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, न्यूजपेपर जे आहे ना ते घेऊ शकता। आता हे तुम्ही बघू शकता, हे पेपर्स आहे, कोणते नॉर्मल पेपर्स घेऊ शकता किंवा तुम्ही न्यूजपेपर्स घेऊ शकता। न्यूजपेपर्स घेऊन घ्यायचे तुम्हाला। वेस्ट झाला मित्रांनो। आता हे ग्रीन वेस्ट आहे, इथे मी कडुलिंबाचे पानं घेतले आहे। कडुलिंबाचे पानं नक्की वापरा खत बनवताना, याने खूप सारे फंजीसाईड अजून इन्सेक्टिसाईड प्रॉपर्टीज येईल, जेणे की तुमच्या झाडाला टाकाल तर याने खत तर मिळेलच, अजून हे झाडाचं रक्षणही करेल कीटक वगैरे पासून। तर हे नक्की घ्या तुम्ही। आणि मग हे आपलं ओला कचरा घेतलेला आहे, तो तर ओल्या कचऱ्यांमध्ये आपला नीमचा पाला आला। अजून आपले ते वाळलेले कोणते गार्डनचे पानं वगैरे असतात ते ड्राय वेस्टमध्ये गेले। आणि हे किचन वेस्ट आहे आपला, जोही किचनमध्ये कचरा आपला उरून जातो भाज्या वगैरे चिरल्यावर, तो तुम्हाला इथे जमा करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही फ्रेश, असं काही हरकत नाही की तुम्ही जमा करून ठेवला। तुम्ही काय करू शकता, जी मी तुम्हाला अशी प्रोसेस सांगताय तसं तुम्ही एक पॉट घेऊन घ्या, नारळाचे वगैरे चेंड्या टाकून तेवढे पानं टाकून द्या, अजून ड्राय वेस्ट थोडासा टाकून द्या। आणि मग जसं जसं तुमचा कचरा होईल, किचन वेस्ट जसा कलेक्ट होईल तो त्याच्यात टाकत जा। आणि तो भरल्यानंतर मग जी मी शेवटची स्टेप करणार आहे ती तुम्ही करून द्या। असंही करू शकता की तुमच्याकडे समजा खूप सारा कचरा जमा नसेल तर। मग आता काय करायचं आहे, थोडंसं खाली तुम्हाला माती टाकायची आहे। हे थोडंसं मी कंपोस्ट टाकून दिलं आहे खाली आपलं जुनीवाली खत, आणि ही जी मिक्सवाली माती होती ती थोडीशी तुम्हाला त्याच्यात टाकून द्यायची आहे आणि चांगल्याने टाकायचं आहे। आणि मग त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, शेणखत जे आपलं शेण ड्रायवालं किंवा कोणतंही ते शेण तुम्हाला टाकायचं आहे। हलकंसं याच्यावर पाणी टाकायचं, जास्त नाही, थोडंसं फक्त त्याला ओलं करायचं आहे। आपल्याला खतमध्ये जास्त पाणी नाही लागत, कारण की जो ओला कचरा असतो मित्रांनो त्यानेच आपलं खत खूप चांगल्याने बनून जाते। ओल्या कचऱ्यामध्ये पहिलेपासूनच पाणी असते, जेणे की तुमची खत बनते, म्हणूनच आपण ओला कचरा वापरतो। जेव्हा आपण प्रॉपर ड्राय बनवतो कोणती खत, जसं वाळलेल्या पाण्या वगैरेची, तेव्हाच आपण ते फक्त हे म्हणजे पाणी वापरतो। मग ते नारळाच्या शेंड्या टाकल्यानंतर ड्राय वेस्ट टाकायचं आहे, न्यूजपेपर वगैरे टाकायचे, वाळलेले पानं वगैरे असतील ते टाकून द्यायचे, जो पण वाळलेला कार्डबोर्ड्स वगैरे असेल ते पण टाकू शकता, पण कार्डबोर्ड थोडंसं डिकम्पोज व्हायला वेळ लागते। तर तुम्ही सिंपल पेपर अजून वाळलेले पानं टाका, ह्याची छान तुम्हाला लेअर बनवून द्यायची आहे। त्याच्यानंतर हा जो वाळलेला कचरा होता याच्यावर हलकंसं तुम्ही पाणी टाकून द्याल। मग आता कडुलिंबाचे पानं घालायचे तुम्हाला त्याच्यावरती, चांगल्याने कडुलिंबाच्या पानाची एकदम छान लेअर बनवा। अजून मी मित्रांनो सांगतो, जे पण कडक जसं आपल्या किचनमध्ये जे मोठे मोठे तुकडे नाही तर कडक भाज्या असतात ना, त्याच्यात नका टाकू, त्याला डिकम्पोज व्हायला खूप वेळ लागते, म्हणून त्याला थोडंसं तुम्ही अवॉइड करा। आणि जे पण जसे झाडं वगैरेची पानं वापरत आहात तर काड्या वगैरे जे असतात ना ते काड्या नका वापरत जाऊ, कारण काड्याही खूप कडक असतात तर ते लवकर डिकम्पोज नाही होत। मग याच्यावर आता तुम्हाला तुमचा किचन वेस्ट थोडी माती टाकून द्याल कडुलिंबाच्या पानावर। अजून मग याच्यावर तुम्हाला आपलं किचन वेस्ट टाकून द्यायचं आहे, जेवढा तुमचा किचनचा कचरा आहे तो चांगल्याने याच्यावर टाकून द्या। आता ही लेअर झाली। आता जसं मग याच्यावर मी माती टाकून दिली। आता हे एक्झाम्पलसाठी, आता तुम्ही पाहिलं असेल हा खूप छोटा हे होता आपला
खूप लहान कुंडी होती, तर हे तुम्ही बघू शकता खूपच लवकर भरून गेलं. तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. जसं आता नारळाच्या टरफल्यांपासून सुरू केलं असेल, समजा ते संपून गेलं असेल तर काही हरकत नाही. आता याच्यावर तुम्ही माती टाकून दिली आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमचा ड्राय वेस्ट टाकत जायचा आहे. पूर्ण जोही वाढलेला कचरा होता तो परत टाका. मग त्याच्यावर कडुलिंबाची पानं टाका. जसं सेम आपण केलं ना शेण वगैरे, आपण थोडंसं शेण टाकलं, मग वाढलेले पानं टाकले, मग कडुलिंबाचं पानं टाकलं, हलकंसं पाणी दिलं होतं, मग त्याच्यावर आपला जो किचनचा कचरा होता तो टाकला आणि मग शेवटी आपण माती टाकली. तर सेम तसंच प्रोसेस रिपीट कराल तुम्ही जोपर्यंत तुमचा जो पॉट, गमला किंवा कंटेनर की काही तुम्ही जे घेतलं असेल खत बनवायला माठ वगैरे तो भरत नाही तोपर्यंत. मग शेवटी तुम्ही बघू शकता मी गुळचं आपलं नॉर्मल पाणी टाकून दिलं आहे. गुळचं जे पाणी होतं आपलं गुळ डिझॉल्व केलेलं पाणी चांगलं टाकून दिलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता दही वगैरे टाकून दिलं आणि मग त्याच्यावर थोडीशी माती टाकून मी त्याच्यावर पाणी टाकून दिलं आहे. साधं जे आपलं नॉर्मल नळातलं पाणी आहे ते चांगल्याने याच्यावर घालून दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गुळ घ्या आणि थोडेसे गुळाचे तुकडे असे ठेवून द्या याच्यावर. असे छोटे छोटे बारीक तुकडे करा, अजून त्याच्यावर ठेवून द्या. अजून एक आहे, खूप सारे लोक म्हणजे पाहत असाल तुम्ही की खत वगैरे बनवताना थोडासा वास येतो, ओल्या कचऱ्याचा तर खूप वास येत असतो. तर त्याच्यासाठी काय करू शकता, बेकिंग सोडा असतो ना आपण जो किचनमध्ये वापरतो, बेकिंग पावडर नाही म्हणत आहे, बेकिंग सोडा. तर बेकिंग सोडा तुम्हाला घ्यायचा आहे, अजून तुमच्या पॉटवर पूर्ण टाकून द्यायचं आहे. याने जे पण वास वगैरे असते ते येत नाही. आणि शक्यतोवर कांदा लसूण वगैरे जे असतं त्याचे टरफेले नका वापरू, त्याने काय होते मग वास नाही येणार तुमच्या खताला. त्याचं तुम्ही लिक्विड फर्टिलायझर बनवू शकता. कांदा लसणाचं खूप चांगलं शिकवलेलं आहे मी, माझ्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे किंवा मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल, तुम्ही पाहू शकता. खूप चांगलं जमा होत राहील. याला झाकून ठेवून द्यायचं शेड एरियामध्ये ठेवलेला आणि याच्या खाली एक प्लेट वगैरे ठेवाल, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ठेवत आहे. याच्यात जे आहे पाणी जमा होत राहील. मित्रांनो ही पण खूप चांगलं लिक्विड फर्टिलायझर खत असते झाडासाठी, जे खालून लिक्विड निघते त्याला लिक्विड फर्टिलायझर किंवा त्याला कंपोस्टिंग म्हटलं जाते. याला कंपोस्टिंग म्हटलं जाते आणि कंपोस्टिंग ही खूप चांगली असते झाडासाठी. याच्यात नायट्रोजन भरपूर असते, जेणे की झाडं खूप हिरवे होते. 1 लिटर असेल तर आपल्याला 5 लिटर नॉर्मल पाण्यामध्ये टाकून सगळे झाडांना देऊन टाकायचं. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. अजून मित्रांनो आता खताची प्लेलिस्ट अजून बाकी पण व्हिडिओ स्क्रीनवर येत असतील, त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. धन्यवाद.